चला रायबा आज जरा बाहेर काढायचं आहे आणि आत्ताच ही वैरण आणली भावनीच्या माळाहून. भावनी तिकडे बरं आलं आमचं, त्याला भावनीचा माळ म्हणतो आम्ही. तिथनं हे बाट्या आणलेल्या बाट्या. चला रायबा शेठ आत्ता का ओरडत होतं मला बघून. खाद्य ठेवून गेलेलो, खाद्य खातील का नाहीत, खाद्य लागलेत खायला. का रे काय झालंय? रायबा शेठला जरा बाहेर काढायचं आज. बाहेर म्हणजे जरा थोडासा फिरून आणायचं. आणि इकडं बाजी काका बाळा. तर पाऊस काय थांबायचे लक्षण नाहीत. लय किचकिच असं होतं. त्याला सारखा असं पाला खाली टाकायला लागतो पायाखाली. आणि आपल्या बाजी तब्येत बघा किती सुधारल्या. बाजी शिंगात दाव अडकून ठेवलंय साहेबांनी. आणि या राधा ए थांब जरा, काढ निघालं वाटतं. बघा आता मॅट किती रुपयाला बसतोय. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, पहिला आपण ज्या दिवशी भाजी घेतला तुम्हाला फोटो आणि मी शेअर करतो. पहिला जेव्हा इथं होता शेडत आम्ही घ्यायच्या आधी आणि आत्ता घेतल्यानंतर बाजू फरक पडलाय का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भाजीला मॅट आणल्याशिवाय भाजी काय बसणार नाही. तिथं अशी बोल होत्या नव्हा, त्यामुळे मॅट घेऊन येतो. आणि ये राधा हिजा तर नुसत्या उड्या काय ग, आणि कुठं लोळली अस की बघा भाजीवर खेळत होती बहुतेक. वैरण आणि त्या ट्रॅक्टरमधून आणल्या वैरण आपण. डम्पिंग सोडला आता तिकडे. हो रायबा शेठला मॅट आणायचं आज. हे गावात आपलं मॅट घेऊन येऊया. कशाला आयला हो नेरल्याला जायचं आहे. तर साहेब लागले ट्रॅक्टरमधून व्हिडिओ करा, महत्वाचं सांगायला राहिलं. आणि आता नेरल्याला जाणार आहे. नेरल्यातून जाताना येताना मॅट घेऊन येणार आहे आपल्या भाजीला. आणि नेरल्याला का निघालोय कारण की साहेबाचं एक खोंड पसंत पडलंय नेरल्यात आहे. म्हणजे मी घेणार नाही, मी आपलं बघायला निघालोय. आपल्या रायबा एवढंच आहे म्हणते 9 महिन्याचं खोंड कसं आहे वगैरे. ते लंपीत गावलेलं ना, लंपीत पण गावलेलं तिकडे आता क्लिअर आहे. कारण त्यांच्याकडे जरा म्हणजे निघावी ना, म्हणजे ते एकटंच आहेत काय ते एकटंच आहेत ते आणि वय झाले त्यांचं, त्यामुळे ते निघावी ना ते म्हणजे ते द्यायचं आहे. जाऊन आम्ही बघून येणार आहे नुसतं. मी नाही घेणार, जोडीदार घेणार आहे. आणि रायबा कसा भाव आलाय बघा आपला. रायबा म्हणाला कोणाला आणा निघालाय, मी आहे की. हा बरं बापू जरा रायबाला एक नुसतं इथून फिरवून आणायचं ट्रॅक्टर लोक इथलं पांडू जरा उड्या माराय. रायबा पाय आले मुंग्या उड्या मारला चंपुरी मुंग्या पाहायचे का पाय नाही पाहायचं नाही. आज बाबा टाकत नाही चल. नेजा वाटेल सुशांत वाटेल नेजा मोकळा सोड. नाही माग बोललेलो येतोय सोड सोड. नाही बोललेलो येतोय माग ते बोललेलो येतोय माग. ए थांब जरा. उभा राहा. दावी रायबा
हो दहावी पाठवू पडून तुम्ही त्याच्या पाठवू पडलं ते. देत नाही त्याला वाटते मारते ते जाऊन चल काय बा? चल पळ पळ दिसते रायवाशीत गेले आपले पळत बघा मागे होते का जाऊ द्या तुझा लांबा रायबा तिथं 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 जातो त्याला हो 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 स्टॉप 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 खाली सर चालूच आहे चला शेठ चिकन व्यायाम झाला कारण की परवा दिवशी आपण चालू चक्रेमध्ये आता पाय मोकळं करा मला जरा शाकवाडीमध्ये पाय मोकळं करायचं सायवाडी तिथं लागेल उद्या मला जायचं तर रायबा शेटला आपण असं झालं विषय खाद्य खाल्लेलं नव्हतं रायबानं म्हणून म्हटलं थोडंच खाद्य खाल्लंय म्हणजे खाद्य सगळं खायच्या आधी त्याला जरा फिरवून आणावा आता निवांत खाद्य खात बसतील तुम्ही कुठं कालवड्यात ना आला स्पेशल रायबाला बघायला रायबा शेट लागली आता शिंगल लईच घासायला आला आता जागा बदल ते असंच करतो खेळत खेळत हो फेर नाही ते चुकी झाली जरा लवकर टाकले त्रास होणार म्हणून तीच झालं म्हटलं काल चालू बघितलं का व्हिडिओ कालचा काल चालू व्हिडिओ काल चालवलाय कालच व्हिडिओ सोडलाय व्हिडिओ बघायचा चाललाय 10 साईडनं चालवलाय दूध देता का तुम्हीच घरी नाही हिचं दूध अजून एक टेम्पर काढलेला आहे आणि राधाची मम्मीला राधाच पितात दूध नाही काढत. दूध यांचं काढतो नाही फक्त आता म्हणजे राधाची जी मम्मी आहे ना एक लहान बाळ आहे त्याला दूध कमी पडतंय तर तिचं तेवढंच एक म्हणजे 200 मिली तेवढ्या त्या बाळापुरतं जाते सेपरेट हा ती लहान बाळ ती म्हणजे माग आली की त्या दूध मध्ये नाही मग आपण नाद म्हणजे तुम्हाला अचानकच का पाहिल्यापासून नाही नाही हात जमवायला. नाही नाद कसा झाला काय झाला विषय नाही आपल्या दावणी राज्याच्या काळापासून काय दिशी पूर्वी म्हणजे दावणीची गाय हात खाल्लेलीच ना पहिला आज होतं आमचं गावा 100 गाय होती देशी गाय मग त्यापासून दावणीला काही कधी आणलेला आणि कसा विषय झाला ही जी आहे काशीवरला तुम्हाला राया माहिती आहे का बैल हा म्हणजे हिला हिच्या यायला लागेल अशी लय कोणती दिली आम्ही त्याच्याकडे दिली ते तयार वगैरे कारण तेव्हा नाद नव्हता आणि काय झालं हिथं आपली फाटी होती माझ्या उन्हाळ्यात आणि ही गई होती गाव आणि मला काय नाद नव्हता मी पण काशीगावची बैल वाटेगावची आपले पाचोंबरीची ह्या साईडची याची लोक काय राहणार साठी आपली कशी पडतील बघायची आपला बघत मित्रांची बैल ती बघत मला म्हणलं आपल्या गेलं खोड झाली ठेवायचं असं म्हणलं चौथ्या दिवशी खोड झालं घेऊ मग एवढं झाला जे तिथनं नाद लागला लागला काय करता शेती म्हणजे माझा भाव आहे भाव झाले MP तेव्हा गावचा आता उपसरपंच डेप्युटी मी आहे माझं झालं ॲनिमेशन माझं पण एक डिप्लोमा झालं ॲनिमेशन डिप्लोमा आणि शेती आम्हाला जवळजवळ 24 एकर त्यात काय झालं वडील नाही वडील आम्ही लहान असताना वाढलं शेतीला आली पडायला त्यामुळे म्हणजे तो पण म्हणला मी पण नाही शिकत तो पण नाही शिकत कशा दुसऱ्या हाताखाली काम करायला आपला आपण व्यवसायापेक्षा आपण आता फाटक्या कपड्यात केला तर शेतकरी तो शेतकरीच असतो मालक ते मालक आता तुम्हाला कोण म्हणणार नाही तुम्हाला मोबाईलवर बघताना असं वाटतं तुम्ही काहीतरी सरासरी मला मस्ती मुंबईला आहे काय पुण्यात आहे काय नाही आणि ते बरं वाटलं आता आमच्याकडे पण आहे केला काही आम्ही आता बाटावड्याचा सुंदर दाखवला होता आता आम्ही जाऊन ह्याचा आपला शिवरगावचा सोन्या नाही का आपला माडिक युवराज माडिक मच्छिंद्र माळेंचा पैसे होता शिवा म्हणून तुम्हाला जमीन आहे आम्हाला 1 गुंठा म्हटला तरी सुद्धा 3 गाया खोंड आणि पळावा बैल अगदी नावावर हो देशी गाय विकत आणलेली आहे दावणीला असली आपल्याला काहीच कमी पडत नाही ही असली वस्तू दावणीला असली का नाही काहीच कमी पडत आपल्याला सांगोल्यात आणलेली आहे कसं नशीब बनायचं कायम कोंड देतो आणि 4 महिने झाली आम्ही देऊन टाकतो त्यावेळेस म्हणजे ठेवायची काल चालू नाही आता 7 महिने त्याला 26 दिवस झालं बघा 7 महिने 26 दिवस पूर्ण झाले काय काय मग तिथे एवढ्या लोक ठेवलं की हे म्हणजे कणकणी ती आधार कोण म्हणून काल झोपल्या त्याला चालायला त्याचा काय सवय पाहिजे त्याला काय खांद वगैरे असं येणार तुम्ही जर फेरा काढला तर ती छत्ती नाही ती चुकी झाली कमेंट केल्या 2 नका फेरा 2 नका फेरा दिसतंय मोठं ते जायला वाटलं देवा फेरा पळतंय पण
बघितला काय आणि ह्याला फेरत येताना हलक्या बैलांच्या सांगायच्या त्याच्या मोठ्या देऊन आणि अशा उराडाच्या पाठीला नाही पाटीला तुम्ही फेरत सप्पई पाटीला आता 2-3 फेर बैलावर देणार गोड्यावर जातात नाही गोड्यापर्यंत तर दिवचं ना आता नको आता 3-4 महिने राहतो वर्षाच्या 3-4 महिन्यानं गोड्यावर खरं स्पीड कळलं त्याला आपण किती स्पीड आहे होऊन 1-1.5 वर्षाचं परत आमचा बैल आम्ही घेऊन येतो फेऱ्याला तुम्हाला चालतंय आमचा आम्ही घेऊन येतो त्या दिवशी बैलवाले कोण भास्कर मित्र आहे बघा. भास्कर भावा मी म्हणतोय हा बात करू भास्कर बाबा असते की हा मग हे आम्हाला ती कमी गाडी नव्हती हे रायबा हा रायबा यो आता काल चालू आहे 3-4 त्यामुळे किलोमीटर पोट वगैरे असं जास्त राहत नाही ते तब्येतच त्याची आणि स्ट्रॉंग आहे बरोबर पहिलवानाने त्याला कटबीट बघायचं कसं दिसते त्या. ताकद म्हणजे इतकी ताकद आहे कारण आता मला म्हणजे असं करतो का नाही मी आता काय करतो घेतो सोडून काय करायचं बरं राग मारला घेतोय होय. ते आणि कळते त्या ह्या वयाचं एवढं वाचून कोणाचंच नसतं एवढं असं तयार नाही. तयार बियार हा. खाद्यात काय काय चालतंय नुसतं खाते काय तिची राज खाते शिराज मिक्स हा म्हणजे ते मका मुलात काय कुठलं नाही 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 ती शिराज- नागराज. नागराज याच्या जो पाटणी रोडला आहे बघा पेट्रोल पंपाच्या समोर समोर आहे बघा. आणि आपले वाचतात. सातू परत मकाटा गहू उडीद परत आपलं गुळात किती काय गुळ आहे चुना काय ते सोडा आहे कोंडा आहे भाताचा जेवढं पळणाऱ्या बैलासनी पाहिजे सगळं घटक आहे म्हणजे ती वासरासाठी आहे का स्पेशल वासरासाठी आहे का सगळ्यांनी पळा चालते. पळाव गायीचं म्हणजे पण चालते. खराब ज्याची तब्येत आहे ज्याला ताकद नाही त्याला ताकद आता आणायचं बाजरीचं काम. चालू केलं नुसतं आठवडा झाला पाहिजे तुम्ही स्वतः ती ह्याला शिजवूनच घालतात. ह्याला शिजवून घालतो त्याला भिजवून घालतो 12 तास शिजवतो आम्ही ह्याच्यासाठी त्यांनी सांगितलं जेवढं शिजून घालतील तेवढं फास्ट भिजवणार मग रोज त्याला सकाळचा वेळा शिजून असते किती किलो आता किती वाटेल विचार एक किलो घालते वाटली माफ केली सकाळी वाढवलेलं बघा तेवढं. आज जरा वाढवलं म्हणलं खायला लागलंय तर नाही खाल्लं आज थोडं राखले त्याच्यात तेवढंच घेतो काय काय हाईच. आपलं 8 किलो भात, त्याचं बाट्या कांद्या 3 प्रकारचे देऊ बघा खायला ते खामत पण त्याला जास्त अशी लांबडीच वैरण आवडते मोठा खायला नाही लांबडी आणि लांबी तू वैरण टाकी तेव्हा. रोज असते सकाळ फक्त ह्याला कडबा घाला असेल तर. हा. म्हणजे तुम्ही एवढं सांगोला वगैरे ठिकाणी जाता म्हणजे तुझा अनुभव पण तसा असणार आहे त्यांचं लय असतील नाही वाटी कोण घेताना नक्या बघतील चिंग बघतील शेपूड बघतील आपल्याला काय कळत नाही आता. आम्ही काय- नशीब आहे आपल्या रावणीला आणलं. तुमच्या रावणीला ही वस्तू आहे हा. का म्हणजे तुम्हाला न काय कळता सुद्धा तितकी 100% Perfect वस्तू. परफेक्ट वस्तू आहे बावरा म्हणा हा. ही काय सगळं काय हे आहे त्याला- पळाव पहिला जी वासरात पाहिजे ती गुण आहे त्या. हाय तर बघ्या मैदानात ते काय बघा. पण असं काही ह्यांनी म्हणतात म्हणजे ह्यांनी रायबा 2 महिन्याचा असल्यापासून म्हणतात की रायबा पळू दे न पळू दे मी 100% देणार हे असं आहे बघा. पाहणार माझ्या त्याची अडचण नाही. तिच्याजवळ काय नाही काय लय माझ्याजवळ राहणार तिथे. सर इकडे खरं याचा लाड मला बघतो काय नाही, ते लाड आत्ता काय नाही ते पण- कसं आहे, पण- रोजच तुम्ही त्या पुढं हा, हा. पुन्हा जशी त्याची ताकद वाढेल तशी तुमची कमी पडणार आता भावाला भाव पण असतो हा. भावाला नाही 4 पाय पाऊल माग असतो हा. अजिबात जवळ जात आणि नाही भात नाही देतो एवढा मी आलो की मला इथं आत बाहेर पण करून देत नाही फक्त गावागाव फेरे टाकायचं चालू करशील का हा. नाही 1000 फुटाच्या फाटीला फेरे टाकायचं 1000. उराडीला टाकायचं नाही. आता मग ह्याला टाकायचं होतं तुम्हाला वाटलं. हा, आता नाही. ती चांगली पडली. आता नाही ह्याला आता 2 महिने सुद्धा नाही जो ठेवा म्हणजे फेरायला द्यायला नाही. चालवणार हा, चालू आहे. आम्ही आज वासरू आमचं हे करणार होतो दुखणार होतो. अजून आम्ही दुखल्या मूर्ती सुद्धा किती महिने झाले? ह्याच्यापेक्षा 2 दिवसानं मग हा मग सांगितलं 2 दिवस. नाव काय ठेवलं विश्वास विश्वा काय होतं त्या दिवशी वरता नाही. त्या दिवशी काय होतं, सोमवारीच झाला आमची. हा सोमवारचा आणि आमचा हा रविवारचा नाही रविवारचा हा, मग 31 चार-पाच डिसेंबर. दिवसांचा फरक असेल. सोमवारचा जन्मल्यामुळे आम्ही विश्वाना म्हणजे आता ठेवलं राहिला कसा विषय झाला ते एक महिना नाव ठेवण्यातच गेलं आमचं कारण हा, आपल्याला नाव कसं ठेवायचं होतं जे बाकीचे बैलांचे असं ठेवायचं जरा म्हणजे वेगळं काय नाव ठेवायचं तर तो याचा इथं सारखा आम्ही दोघं असायचं त्याला 2 महिन्यापासून आम्ही दोघं पळवलं आता मला सारखा रायबा खिडकीतून जाताना इकडे तिकडे रायबा 15 दिवस त्यानं आपल्याला मला थांब जरा नाव ठेवायचं परत येऊ लागला कान असं करा रायबा म्हटलं हा, त्याला माहितच झालं ना. रायबा म्हटले कान असून डोळा असं आईला म्हणतो आता म्हणलं बाहेर आता रायबाच नाव ठेवायचं की रायबाच नाव पडलं आदत मध्ये पळवायला चालू करशील तर चौकालाही तुमच्या बैलासारखा बैल बघायला मिळणार. आता बोल ना हा. अजून एक 6-7 महिने आता एक गावात बैल आहे आमचा 17-18 महिन्याचा हा. त्याच्यावर दिसतो हो मोठाच दिसतो तो. आमच्या फक्त जरा हाईट कमी आहे नाहीतर जाडी बिडी त्याची एवढी आता हाईटला जरा कमी आहे. तुमचं नियोजन परफेक्ट बॅट होणार की पुन्हा
मोठा होणार आता 7-8 महिन्यामध्ये तुझं काय मग काय म्हणलं, चवीनुसार आहे साहेब. होईल आता 3 वाजलेत ना बरोबर तर आता खायला लागलाय. आता 6 वाजता ती दुसरं खाते तयार, ती पण अर्धी पाठी खाणार. हा. तर सगळं आवरायचं नुसतं पाठी ठेवायची आणि त्याला सगळं काय वर ठेवली का ना पाठी हा. की आईला सरप्लस आईला खामून आणि आईला ती वेगळं खाते ना गोळी पेंट वगैरे. मग ह्यांना कशाला आता असं साहेबांना झोपता कधी या पावसात थांबून होईल देतं का? तर का? हे, होईल नाही ना तिथं. अहो, पाय वरती मध्ये पाय वरती होती. हा ती पण सवय लावली. असं नाक्या बिक्यात कोण काढतोय त्याला असं काय करायचं नुसतं असं चोळायचं हा असं रावा पायवर घे म्हणणार नाही पहिल्यांदा दुकानात तू जरा पायवर घे असं पायवर घेतो तुला काही असं पण ते बरेच खाली लय छान आहे तसं फक्त बाहेर काढलं की